11वी 12वी 2 वर्ष क्लास केल्यानंतर नीटसाठी पहिल्याच प्रयत्नात नंबर लागत नाही किंवा JEE तयारी केल्यानंतर IIT सारखं कॉलेज पहिल्याच प्रयत्नात मिळत नाही व त्यासाठी विद्यार्थी रिपीट करतात असा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच पालकांनी अनुभवलेला असेल। पण असे का होते याची कारणे आपण कधी शोधली आहेत का? चला तर मग चर्चा करूयात याच विषयावर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी स्वप्नील चिंतामणी। आज जेव्हा आपण नीट किंवा JEE या निकालांची चर्चा करतो तेव्हा अधिकाधिक निकाल हे रिपीट केलेल्या विद्यार्थ्यांच्याच मार्कांचे असतात। यामध्ये नेमकं काय कारण आहे? का पहिल्या प्रयत्नात हे विद्यार्थी नीट किंवा JEEच्या निकालामध्ये अपयशी ठरतात? हा खरोखर विचार करण्यासारखा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। कारण खरोखरच हा जर रिपीट करून लागण्यासारखा कोर्स असता तर शासनानेच हा कोर्स 2 वर्षाच्या ऐवजी 3 वर्षाचा ठेवला असता। त्याला नक्कीच 2 वर्ष ड्युरेशनचा हा कोर्स ठेवला नसता। मग असे काय होते की 10व्या वर्गामध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सुद्धा 11वी 12वी नीट व JEE करत असताना पहिल्या प्रयत्नात यशस्वी होत नाही। जेव्हा याचे उत्तर शोधायला आपण जातो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की 10व्या वर्गापर्यंत अनेक विद्यार्थी हे सेमी इंग्रजी माध्यमातून किंवा इंग्रजी माध्यमातून स्टेट बोर्डच्या सिलेबसमधून शिकलेले असतात। त्यामुळे त्यांच्या 1ली ते 10वी या शिक्षणामध्ये नीट किंवा JEE या शिक्षणाकरिता लागणारा पाया पुरेसा होत नाही। म्हणून हे विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात नीट किंवा JEEला यशस्वी होत नाहीत। मग त्यासाठी आपण काय करावे? तर काही वर्षापासून फाउंडेशन कोर्स हा एक नवीन प्रकार उदयास आलेला आहे। कारण आपण सेमी इंग्रजी किंवा स्टेट बोर्डला प्रवेश घेतलेला असताना त्याच्यासोबत जर फाउंडेशन क्लासेसमधून फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी या 4 सब्जेक्टचा पाया मजबूत करून घेतला तर 11वी आणि 12वीत गेल्यावर त्या ज्ञानाचा नक्कीच आपल्याला उपयोग होतो व त्याच्या भरवशावर नीट आणि JEE सारखे सिलेबस व त्याचा अभ्यासक्रम आपल्याला खूप सोपा वाटतो आणि त्याच्यामध्ये खूप चांगले गुण या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मिळू शकतात। हे याआधी बऱ्याच वेळा सिद्ध झालेलं आहे। आपण म्हणतो ना की एखादी उंच इमारत बांधायची असेल तर त्याचा पाया मजबूत असावा। त्यानुसारच आत्तापासून जर आपण हा पाया म्हणजे फाउंडेशन जर पक्के केले तर नक्कीच येणाऱ्या काळात आपले वर्ष वाया जाणार नाहीत आणि विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होणार नाही। कारण सध्याच्या अभ्यासासोबत तो विद्यार्थी सहज फाउंडेशनचा अभ्यास करू शकतो आणि कोणत्याही प्रकारे जादा वर्ष वाया न घालवता आहे त्या वेळेतच विद्यार्थी परिपूर्ण होऊन 11वी 12वी करिता तयार राहू शकतो। तर पालकांना मी या ठिकाणी आवाहन करतो की पुसद शहरात चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या नावाने आमचे एक कोचिंग इन्स्टिट्यूट आहे, जिथे गेल्या 15 ते 20 वर्षापासून आम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत आहोत। तर फाउंडेशनचे क्लासेस हे आधीच सुरू झालेले आहेत। आपण एकदा आमच्या आसेगावकर लेआउटमधील इन्स्टिट्यूटला भेट द्यावी व येणाऱ्या प्रवेशाबद्दलची चौकशी त्या ठिकाणी आपण करावी। आपल्या शैक्षणिक प्रगतीकरिता आमचे पुढचे व्हिडिओ बघायला विसरू नका। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा व आपल्या मित्रमंडळींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।